मग आता हे तू म्हणतोस की चर्चा. मग ही चर्चेने हा प्रश्न सुटणार आहे का? कारण की माझा प्रश्न तुला असा आहे की गंगानगर सुरक्षापूरक, संरक्षणपूरक बनवणं म्हणजे नक्की काय करणं? की चर्चेने हा प्रश्न सुटणार आहे का? नक्कीच. चर्चेने प्रश्न सुटत नाही असं कसं म्हणू शकता? चर्चा आपल्या लोकसभेत बी चर्चाच होत असतात. त्या चर्चेतनच मार्ग निघत असतात. तर आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. चर्चेनेच मार्ग निघणार आहे. चर्चेने मार्ग निघणार आहे इन द सेन्स की आज ज्येष्ठ मंडळी जे रिटायर झालेले आहेत. आज गंगानगरमध्ये 300-400 ज्येष्ठ मंडळी असतात. त्यांची नजर, करडी नजर गंगानगरच्या आसपास असली पाहिजे. त्यांनी त्या गोष्टी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, की आमच्या भागात असा गैरप्रकार झालेला आहे. तरुण मंडळींना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, खाचाखुणा माहिती असतात. त्या गोष्टी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. बरं तुम्हाला जर लोकप्रतिनिधीची तेवढी क्षमता वाटत नसेल, तर त्यानंतर प्रशासन आहे तुम्हाला. फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पी-आय आहेत त्यांच्याकडे जावा. पुण्याचे सीपी आहेत त्यांच्याकडे जावा. त्या समस्या मार्गी लावून घ्या. आणि मी एकट्याने इनिशिएटिव्ह घेण्यापेक्षा गंगानगर मधल्या 100-200 युवकांनी हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि जेवढे जास्त युवक याच्यात सहभागी होतील तेवढा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण की समस्या प्रत्येकाला आहे. फक्त त्याच्यावर अजून आवाज कोणी उठवलेला नाही किंवा त्याच्यावर शांतपणे चर्चा चालू आहे. म्हणजे नुसतं कट्ट्यावर बसायचं आणि चर्चा करायची. आउटकम काय काढायचं? पुढाकार घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय.